अपशकुनी. एका शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याचं तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशाहच्या कानी ही गोष्ट जाताच त्याने या गोष्टीची प्रचिती घेण्यासाठी एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्या बेगमला सणसणून ताप भरला. स्वतः बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून त्याचा तोल जाऊ लागला आणि त्यामुळं हकीमानं त्याला आराम करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला आणि ऊन ओसरताच राजस्थानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जाजुदानं येऊन बादशहाला दिली. हा सर्व सकाळी सकाळी झालेल्या हिराचंद व्यापाराच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे असा समज होऊन बादशहानं त्याला फाशीची शिक्षा फरमावली. हिराचंदने बिरबलाची मदत घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चिंत राहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करून रस्त्याच्या कडेला जाऊन बसला. नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फिरायला जाऊ लागला. बादशहाला दुरून येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाराचं दर्शन झाल्यामुळे आपला व आपल्या बेगम साहेबांचा नुसता दिवस वाईट गेला. पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीने अधिक वाईट असल्यामुळे ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो. बादशाने बिरबलाचे हे शब्द ऐकून जसे त्याला ओळखले तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फरमावलेली फाशीची शिक्षा रद्द केली. धन्यवाद.